विचित्र माणसं इकडे फिरताना दिसत आहेत आपल्याला. अनेक मुद्दे मला या ठिकाणी दिलेत, विशेषतः तुमच्या गटामधील काय कामं झाली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही मला जसं खासदार बनवलं, आणि मी जाहीररित्या सगळीकडे सांगतो, सगळ्यात जास्त ताकद कोणी दिली असेल मला खासदारकीला उभं राहायची आणि बंड करायची, तर ती केवळ आणि केवळ करमाळा तालुक्याने मला दिली. इथल्या तरुण पिढीने दिली, इथल्या ज्येष्ठांनी दिली. जे 60च्या वरचे ज्येष्ठ आहेत आणि सगळे 25च्या आतले तरुण आहेत, ही दमच देत होती त्या गावात. उभाच राहायला लागते, तुमच्यासाठी उभं राहायचं नाही, तुमच्या घरासाठी नाही, आमच्यासाठी उभं राहायचे. या पद्धतीनं मला या करमाळा तालुक्यानं अधिकार मान्यने सांगितलं. त्यांनी सांगितलं तुमच्या घराण्यासाठी अजिबात उभं राहू नका, आमच्यासाठी उभं राहायचं. म्हणजे एवढा स्वाभिमानी जिल्हा आहे आपला, आणि तो स्वाभिमान आपल्या जिल्ह्याने 3 इलेक्शनला दाखवून दिलाय आजपर्यंत. लोकसभेला बी दाखवला, विधानसभेला पण दाखवला, आणि नगरपालिका इलेक्शनला पण दाखवलेला आहे. कोणासमोर झुकत नाही सोलापूर जिल्हा. राज्याचा आणि देशाचा निकाल एका बाजूला असतो आणि आपल्या जिल्ह्याचा निकाल एका बाजूला असतो. एवढी स्वाभिमानी जनता आहे, आणि मला गर्व आहे की त्यांच्या मतावर, या स्वाभिमानी जनतेच्या मतावर मी निवडून आलेलो आहे. आणि मी त्यांची सेवा करण्यासाठी कितीही कष्ट भोगायची वेळ आली तर ती माझी तयारी, आणि ती मी भोगण्याची तयारी आयुष्यभर ठेवलेली आहे. तुम्ही जबाबदारी टाकायची आणि ती मी पूर्ण करायची, हा शब्द माझा तुम्हाला सगळ्यांना